सावळ्याची जणू सावली या मालिकेचा आजचा भाग फार इंटरेस्टिंग होणार आहे. मित्रांनो, कॉम्पिटिशन संपलेली आहे आणि कॉम्पिटिशनचे जे कोणी विजेते आहेत त्यांच्यासोबत फोटो सेशन चालू असतो. जगन्नाथ देखील तारासोबत फोटो काढत असतो. हा सगळा प्रकार भैरवी रागामध्ये बघत असते. तेव्हा जगन्नाथ तिच्या जवळ जातो आणि तिला म्हणतो, "काय मॅडम, चेहऱ्यावरचा रंग उडालेला दिसतोय." तेव्हा भैरवी म्हणते, "चेहऱ्यावरचा रंग तर उडालेलाच आहे, पण मला एवढं सांग, तुझ्या मनात नेमकं काय प्लॅन चालू आहे? कारण की आज मी केलेल्या अपमानाचा बदला घेण्याची तुझ्याकडे नामी संधी होती. ताराला तू सहज बाद करू शकला असतास, पण तू तसं केलं नाही. याचाच अर्थ तुझ्या डोक्यात काहीतरी वेगळं शिजतंय." तेव्हा जगन्नाथ म्हणतो, "आमच्या डोक्यात काय शिजणार मॅडम? यापेक्षा आपण एक काम करूया, हे युद्ध इथंच थांबूया आणि तसंही हे युद्ध पुढे नेण्याची काहीही गरज नाही." पण भैरवी म्हणते, "नाही, युद्ध तर आत्ता चालू झालेलं आहे. तुझ्या आणि माझ्यातलं युद्ध फक्त तेव्हाच संपू शकतं, जेव्हा मी तुला पूर्णपणे बरबाद करेल." हे ऐकल्यावर मात्र जगन्नाथला हसू येतं आणि जगन्नाथ म्हणतो, "जशी तुमची इच्छा." असं म्हणून तो तिथून निघून जातो. कारण की सावली तिथं उभी असते, त्यामुळे जगन्नाथ तिला कुठलीही प्रतिक्रिया देत नाही. आणि मग त्यानंतर आपण बघतो, भैरवी आणि तारा या घरी जाण्यासाठी निघालेले असतात. तर तेवढ्यात तिथे सावली येते आणि मग भैरवी सावलीला म्हणते, "सावली, माझ्या गाडीमध्ये बस. मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे." तेवढ्यातच तिथे बबलू आणि सोहम देखील येतात. सोहम म्हणतो, "वहिनी, चल लवकर, आपल्याला घरी जायचं आहे. दादा वाट बघत असेल, तसाही आपल्याला फार उशीर झाला आहे." तेव्हा भैरवी म्हणते, "सोहम आणि बबलू, तुम्ही समोर जा. मला सावलीशी काही काम आहे. ते काम झालं की मी सावलीला घरी माझ्या कारने आणून सोडेल." हे ऐकल्यानंतर बबलू आणि सोहम तिथून निघून जातात. भैरवी सावलीच्या हाताला पकडते आणि तिला विचारते, की "तुझं आणि तुझ्या बापाचं नेमकं काय चालू आहे? तुमचं सगळं काही प्री प्लॅन होतं. आज जो काही प्रकार घडला आहे, तो मला अजिबात आवडलेला नाही. हे सगळं तुम्ही मुद्दामून ठरवून केलं होतं ना? तुला माहीत होतं की जगन्नाथ तिथे येणार आहे, तरी सुद्धा तू मला त्याची कल्पना दिली नाही." तेव्हा सावली म्हणते, "हे बघा माई, मला याबद्दल काहीही माहीत नव्हतं." मग तेव्हा भैरवी म्हणते, "हे बघ, खोटं बोलण्याचा प्रयत्न तर अजिबात करू नको. मी तुला आता सोडणार नाही. तू आणि तुझ्या बापाने जे काही कारस्थान केलं आहे, ते लवकर सांग." तेव्हा सावली म्हणते, "मी विठुरायाची शपथ घेते. मला यातलं काहीही माहीत नाही." तेव्हा भैरवी म्हणते, "बरं ठीक आहे. आता जे काही तुझ्या बापानं केलेलं आहे, त्याची शिक्षा मात्र तुला भोगावी लागणार आहे." असं म्हणून भैरवी म्हणते, की "आता तू घरी येताना पायी यायचं आहे. कारण की या जंगलामध्ये मी तुला आता एकटं सोडणार आहे. आम्ही दोघी जणी कारने निघून जातोय आणि आता तू तुझं बघ, की तुला कसं यायचं आहे." आणि मग त्या सुनसान जंगलामध्ये सावलीला एकटंच सोडण्यात येतं. भैरवी आणि तारा कारमध्ये बसून निघून जातात. सावली अनेकांना लिफ्ट मागण्याचा प्रयत्न करते, पण तिला कोणीही लिफ्ट देत नाही. आणि मग तेव्हा इकडे आपण बघतो, की जगन्नाथ हा इकडे घरी पोहोचलेला असतो. घरी अलका बसलेली असते. जगन्नाथ मोठमोठ्याने हसत असतो आणि म्हणतो, "अलका, तू आज तिथे पाहिजे होती. तेव्हा तू भैरवीचा चेहरा बघून तुला फार हसू आलं असतं. तिच्या चेहऱ्यावरचा पूर्ण रंगच उडाला होता." तेव्हा अलका म्हणते, की "आज तर तुझ्याकडे चांगली नामी संधी होती. आज तर तुम्हाला हे माहीत होतं, की ताराला गाता येत नाही. तिचं सत्य तुम्ही सगळ्यांसमोर आणायला पाहिजे होतं." तेव्हा जगन्नाथ हसतो आणि म्हणतो, "इतक्या लवकर सर्वांसमोर तिचं सत्य आपल्याला आणायचं नाहीये. पहिले दुश्मनाला कधीही पतंगासारखं हवेत उडू द्यायचं आणि मग त्याचा पतंग काटायचा." आणि मग तेव्हा अलका म्हणते, "म्हणजे याचाच अर्थ तुमचा पूर्णपणे प्लॅन रेडी आहे." तेव्हा जगन्नाथ म्हणतो, "प्लॅन तर तसा रेडी नाहीये, पण मात्र भैरवीला आता आपण सध्या भैरवीचं सत्य कोणासमोरही आणायचं नाही. तिला पहिले तिच्या भ्रमाचा भोपळा तयार करायचा आणि मग तो फोडायचा." तर तेव्हा अलका म्हणते, "पण यामध्ये सावलीचं काय?" तेव्हा जगन्नाथ म्हणतो, "सावलीला सुरुवातीला धक्का बसेल, तिला वाईटही वाटेल. हळू तिला सगळ्या गोष्टी लक्षात येतील." तर इकडे बराच वेळ झाला तरी सावली घरी आलेली नसते. यामुळे सारंग परेशान होतो आणि सारंग मग सावलीला कॉल करतो. कॉल केल्यानंतर सारंग विचारतो, की "सावली, तुम्ही कुठे आहात? तुम्ही अजूनपर्यंत घरी कशा आल्या नाहीत?" त्यावर सावली सांगते, की "मला माईंनी इथे थांबवून ठेवलेलं आहे. त्यांचं काहीतरी काम आहे. त्यानंतर त्या मला त्यांच्या कारने घरी सोडणार आहेत." त्यावर सारंग म्हणतो, "नक्की त्या घरी सोडणार आहे? मला तर असं वाटत नाही." तेव्हा सावली म्हणते, "सारंग सर, तुम्ही एवढी का काळजी करतायत माझी?" तेव्हा सारंग म्हणतो, "का काळजी करायला नको? आपण दोघं मित्र आहोत ना. आपण एकमेकांना तो अधिकार दिलेला आहे. तुम्ही पण करताच ना माझी काळजी. मागच्या वेळेस मला जेव्हा लागलं होतं, तेव्हा तुम्ही किती ओरडला होतात." त्यानंतर सारंग सावलीला विचारतो, "बरं ठीक आहे, ते सगळं जाऊ दे, पण त्या भैरवी मॅडम कुठे आहेत?"
तेव्हा सावलीला टेन्शन येतं. सावली म्हणते, "भैरवी मॅडमचं काहीतरी काम होतं, त्यामुळे त्या चालल्या गेल्या आणि मग मी आता रिक्षाने येणार आहे." तेव्हा सारंग म्हणतो, "मला माहीत होतं. तू नक्की येशील ना पण रिक्षानं?" तेव्हा सावली म्हणते, "ठीक आहे, मी येईल रिक्षानं. तुम्ही काळजी करू नका." आणि त्यानंतर मग कॉल ठेवतो आणि मग पुढे आपण इकडे बघतो, की आता सावली एकटीच त्या सुनसान जंगलामधून जात असते आणि मग तेव्हा सावलीला समोर देवा दिसतो. देवा एका माणसाकडून पैसे घेत असतो आणि हे बघत सावली तिथे पोहोचते आणि मग देवाला थेट जाब विचारते, की "तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्हाला पगार मिळतो ना, तरी देखील तुम्ही असं बेकायदेशीरपणे लोकांना लुटता, त्यांच्याकडून पैसे घेता. पैसा एवढा महत्त्वाचा आहे का? त्या दिवशी पण तुम्ही त्या अस्मीला सारंग सरांच्या आयुष्यात आणलं. तुमचा नेमका हेतू काय होता? माझा संसार मोडण्याचा हेतू होता का तुमचा? तुम्ही पैशांसाठी माझा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलात. एकदा तरी माझा विचार करायचा." आधीच तर सारंग सरांच्या मनामध्ये काय चालू आहे मला कळत नाही. कारण की अस्मी घरात आलेली आहे. अस्मी हे सारंग सरांचं पहिलं प्रेम आहे. त्यांना माझ्याबद्दल काळजी वाटते, पण ते फक्त मित्र म्हणून. मला तर ही भीती वाटत आहे, की जर आमचं हे नातं मित्र-मैत्रिणीपुरतंच मर्यादित राहिलं, तर मग आमचा राजा-राणीचा संसार कसा होणार? तेव्हा देवा म्हणतो, की "मला तुझी पूर्ण स्टोरी माहीत आहे. तुझं लग्न कशा परिस्थितीत झालं, काय झालं सगळं माहीत आहे. फक्त आज पहिल्यांदा तू तुझ्या तोंडून मला हे सगळं सांगत आहेस." आणि असं बोलत तो तिला एक मोठं सत्य सांगतो. तो म्हणतो, "सावली, त्या दिवशी आठवतंय का तुमच्या घरामध्ये पैशाचा विषय चालू होता. तेव्हा सूर्यकुमारने मला एक फोटो दाखवला आणि सांगितलं, की हे पैसे घ्यायचे आणि त्या अस्मीला शोधून आणायचं." आणि मग तेव्हा मी त्यांच्या हातात एक कागद दिला आणि त्यांना सांगितलं, की हे कागद एक ॲग्रीमेंट आहे. जर सावलीची पोझिशन या घरामध्ये कायम राहणार असेल, तर त्या अस्मीला मी पाताळातून देखील शोधून आणेल आणि तसंही मी पैशासाठी काहीही करू शकतो, पण सावलीसाठी देखील मी तितकंच करणार आहे. हे सत्य ऐकल्यानंतर मात्र सावलीला मोठा धक्का बसतो आणि देवाबद्दल झालेला गैरसमज तिच्या मनातला निघून जातो. तो म्हणतो, "सिस्टर, तू फक्त एकाच साइडची कॅसेट ऐकून घेतलीस, पण दुसऱ्या साइडची तर ऐकायचीच राहिलीस. त्या अगोदरच तू चिडलीस. मी तुझा संसार मोडायला नाही, तर जोडायला हे पैसे घेतले होते." तर मित्रांनो, इकडे आपण बघतो, की भैरवी आणि तारा कारमध्ये जात असतात, तेव्हा भैरवी कार थांबवते आणि मग ताराला विचारत असते, की "तारा, तुझं नेमकं काय चालू आहे? गाण्याकडे तुझं लक्ष आहे का? खरंच आहे ना?" कारण की तो सोहम तुझ्या आजूबाजूला नेहमी काय करत असतो हे ऐकल्यानंतर ताराला चांगलाच धक्का बसतो आणि तारा म्हणते, "मॉम, तू असे प्रश्न का विचारत आहेस?" तेव्हा भैरवी सांगते, की "माझं लक्ष सगळीकडे असतं. मला जरा जरी चाहूल लागली ना, की मी तेव्हा तुला असे प्रश्न नक्कीच विचारेल. तुला फक्त आणि फक्त गाण्याकडे आणि तुझ्या करिअरकडे फोकस करायचा आहे. तसंही तुला आपल्या घराण्याचा वारसा जपायचा आहे आणि असं विचलित होऊन चालणार नाही. प्रत्येक गोष्टीकडे तुझं काळजीपूर्वक लक्ष हवं." आणि मग मित्रांनो, मालिकेचा भाग इथे संपतो. मित्रांनो, असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.